मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे. मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाची मी काम केलेलं आहे. यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल. अद्याप मी ठरवलं नाही. मला काय अवधी लागेल 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेन. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही. भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन. काँग्रेस सोडण्याचं कारण काय? काँग्रेस सोडण्याचं नेमकं कारण काय? काँग्रेस सोडण्याचं कारण काय? प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे. मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. याच्या पलीकडे सर्वोच्च पदावर बसवलं त्या ज्या पक्षाने तुम्हाला राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्री पदावर बसवलेलं संधी दिलेली आहे त्या पक्षावर तुम्ही नाराज का आहे? मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही. कोणाची उणीधुणी मला काढायची नाही. ती माझी स्वभावाचा भाग नाही. मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे. एवढीच माझी भूमिका. आप ऐसे बात करोगे आप ऐसे मैंने आज कांग्रेस पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी लेजिस्लेचर मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूं एज ए एमएलए. वो सदस्यत्व का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर के पास मिलकर सौंप दिया है. उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और हमारे जो लेजिस्लेचर पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है. इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजबूर होना पड़ा? कोई मजबूरी की कोई मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है. मेरे सामने अभी 2 दिन बाकी है. 2 दिन के बाद मैं मेरी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा. कहा जा रहा है 15 को आप शामिल होंगे बीजेपी में जो अमित शाह होंगे. देखो हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के इंटरनल मैटर्स को चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूं. जब तक था पार्टी का ईमानदारी से कल तक मैं प्रदेश कांग्रेस में मीटिंग में हाजिर था और मैं कल शाम से मैंने अपने आप को कई नेताओं में नाराजगी है.
चव्हाण साहेब राहुल गांधी, मैंने कोई भी विधायक से बात नहीं की है. लेट मी बी वेरी क्लियर, आई हैव नॉट टॉक टू अ सिंगल एमएलए ऑफ द कांग्रेस पार्टी. मेरा ये इंटेंशन नहीं है और मैंने कोई भी कांग्रेस के विधायक से बात नहीं की. समर्थकांना काही सांगू इच्छिता का? नहीं, इसका कोई कोरिलेशन नहीं है. प्राइम मिनिस्टर ने जो भी बातें कही है ठीक है. एज ए प्राइम मिनिस्टर उनको जो भी कहना उन्होंने कह दिया. इसका और मेरे रेजिग्नेशन का कोई सर, 12 नेताओं में नाराजगी बताई जा रही है. 12 नेताओं में नाराजगी बताई जा रही है कि वो भी छोड़ सकते हैं. मिलिंद देवरा गए, बाबा सिद्दीकी गए, तो कोई जो वजह है सर वो क्या है? कॉमन वजह बता सकते हैं? I have no complaints. I have no complaints about anybody. It is not fair on my part to complain publicly about. There are some party issues which I think मैंने ऐसी कोई भी मेरी मांग कहीं भी रखी. Siddharth Rege is joining us for more details on this story. Siddharth, big news coming out of Maharashtra. Former Maharashtra CM Ashok Chavan making it clear now that, of course, he has resigned from the Congress party. We saw his MLA resignation letter earlier, but now Ashok Chavan confirming that he has left the Congress party. He has ceased any relationship with the party, and now he will decide his next step in perhaps the next 2 days. So there are actually two takeaways from this small briefing that he's given. Number one is that he's not made it clear that he's going to be joining the BJP. He says that his decision will be taken in the next 2 days, and there is no point of contact as of now. And the second decision, he says that the second takeaway, he says that he's not spoken to any MLA so far. We had reports and sources telling us that 12 Congress MLAs were in support of Ashok Chavan. That he says he's not spoken to any of the MLAs and he's not claimed the support of any single one. He says, but the final decision on what he's going to do next is going to come in the next 2 days. And before that, he's keeping his cards close to his chest. All right, he's certainly keeping his cards close to his chest, Siddharth, but this is certainly a big blow for the Congress party, isn't it? He's been a former chief minister. He's, of course, a senior leader of the party. Now, with him going, what does this mean for the Congress? And the big question also, Siddharth, could there be more MLAs who will follow suit? Yes, Uday, you're absolutely right. When it comes to Congress in Maharashtra, there are two absolute household names that we know of. One is Prithviraj Chavan, the other is Ashok Chavan. Now that one of them is leaving, is obviously a former CM, that is a big blow to the Congress, who's now also struggling with their alliance. There is no clarity on that front as well. The numbers and the division of seats hasn't been decided. Obviously, the two other alliance partners that they had in the MVA, which is Shiv Sena and the NCP, they are facing their own issues. Their parties have been split. So the picture does not look clear for the Congress and its alliance in Maharashtra as well. For more such videos, subscribe to the NewsX YouTube channel, hit the bell icon.